मंडळाचे प्रमुख श्री दादा यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावं. दादा, तसेच सौ विनीता वहिनी यांनाही मी विनंती करतो. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका, तसेच मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी या सर्वांना मी विनंती करतो, कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजचे जे अन्नदाते आहेत त्यांनी विनंती केली आहे की नाव सांगू नका, गुप्त ठेवा, म्हणून मी त्याचा काय उल्लेख करत नाही. पण आज ज्यांच्या हस्ते आपली स्वामींची आरती झाली, शेंडे कुटुंबीय, सौ कल्याणीताई शेंडे कुटुंबीय आणि त्यांचे चिरंजीव अभिजितराव, तसेच त्यांची मुलगी कविता, या सर्वांच्या तर्फे आज त्यांना आरतीचा मान मिळालेला आहे. कल्याणीताई शेंडे ह्या सहकारनगरला राहतात आणि अधूनमधून त्या इथे येत असतात दर्शनाला. दादांचंही त्यांना मार्गदर्शन चालूच असतं. तर अशा ह्या शेंडे कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठाच्या जवळ यावं आणि दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता मी मेंदळेताईंना विनंती करतो, कृपया त्यांनी व्यासपीठाच्या जवळ यावं आणि आपली गायन सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. मूर्त रूप तेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा, भक्त होऊनिया आली चंद्रभागा. तीर्थ रोज घेता देव चरणाचे, उजळे पावित्र्य तिच्या जीवनाचे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, माय पित्याच्या प्रेमाचा पाईक, पंढरीला येता पुत्र पुंडलिक. वेडना गुणी त्या भक्त दर्शनाचे, विटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, आषाढीला होता वैष्णवांची दाटी, नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी. युगे 28 बाळ देवकीचे, जोजवित जेथे पान पिंपळाचे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे, पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे. मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे. श्री स्वामी समर्थ. आता मी दादांना विनंती करतो, कृपया त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ पहिला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. नुकत्याच पालख्या आळंदी ते पंढरपूर ह्या मार्गस्थाला पुण्यातनं आणि त्या झाल्यानंतर आपण दरवर्षी आपल्या मंदिरातर्फे पण असाच पालखी सोहळा साजरा करतो. ह्या सोहळ्याकरची सुरुवात आपण नाम गजराने घेऊ आणि मग पुढचं प्रबोधन आपण सुरू करू. विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 ज्ञानबा तुकाराम 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 विठ्ठल 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 मोठ्यांदी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
भगवान श्री कृष्ण महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. आपली दिंडी आता सगळं आपल्या भक्तांनी बघितली. आजचं स्वामींचं रूप सगळ्यांनी एकदा दर्शन घ्या त्याचं. आणि हे रूप ज्यांनी साकार केलं त्या सगळ्या आपल्या सेवेकऱ्यांच्या करता एकदा जोरदार टाळ्या. मला आपला एक भक्त आहे इथे, चिन्मय कुलकर्णी, मी त्याला इथं पुढे बोलवू इच्छितो. चिन्मय कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी आपल्या पालखी सोहळ्यापुढं नेहमी ढोलकं वाजवत असतो. आज आपलाच एक युवा सेवेकरी आहे चिरंजीव ओमकार दामले, तर त्यांनी त्याला खास काल ते ढोलकं नवीन आणलं आजच्या सोहळ्याकरता. तर मी ओमकारला इथं बोलवतो. ओमकारच्या हस्तेच आपण चिन्मयला ते आज ढोलकं देऊ. आपली दिंडी आळंदीपर्यंत पोचली. आत्ता तुम्ही म्हणाल की सगळ्या दिंड्या इकडं पुढं गेल्यात, पंढरपूरला गेल्यात. पण पंढरपूरला जायचं कधी? पहिलं आळंदीला तर गेलं पाहिजे. आळंदीला जेव्हा प्रस्थान होईल ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं, त्याला सगळ्या दिंड्या मार्गस्थ होतील. आता आपण अशी कल्पना करू की आपली दिंडी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आळंदी जर का कोणी गेलं असेल, बघितलं असेल, इंद्रायणी नदीचे घाट, सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे दोन्ही बाजूनी. घाट पूर्ण भरलेले आहेत. आता पाय ठेवायलाही जागा नाही आहे तिथं. विठ्ठलाच्या नामाचा गजर होतो आहे, ज्ञानबा तुकाराम नावाचा गजर होतो आहे. वेगवेगळे तंबू राहुट्या पडलेल्या आहेत सगळीकडं. आणि प्रस्थानाचा दिवस आता जवळ येतो आहे. प्रस्थानाचा दिवस जवळ आल्यानंतर त्या दिवशी, ज्या दिवशी प्रस्थान असतं त्या दिवशी गर्दीचा आपण उच्चांक म्हणू आळंदीमध्ये. मंदिराचा परिसर तर भरलेला आहेच, ते सगळीकडे वारकरी सगळीकडे दिसत आहेत. आणि संपूर्ण बाहेरच्या बाजूला संपूर्ण आळंदीमध्येच सगळे वारकरी जमलेले आहेत. सगळ्यांचा पांढरा पोशाख आहे सगळीकडं. आता प्रस्थान माऊलींचं होणार. जे पूर्वापार तिथले जे पुजारी असतात, ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ही सेवा आहे पूजेची, ते पुजारी आतमध्ये जातात, मंदिरामध्ये जातात. गाभाऱ्याचा दरवाजा लावला जातो. आणि आतली जी मोजकेच सेवेकरी असतात तिथं थोडंसं हळव्या मनाने, थोडंसं भरलेल्या मनाने, कारण आता माऊली प्रस्थान करणार ना. आता 3 आठवडे जवळ महिनाभर माऊली आळंदीमध्ये नाही आहेत. ही कल्पनाच त्यांना मनात नसं कालवा होतं आहे. पण करणार काय? निघायचं आता. ही म्हणजे रीतिरिवाज आहे, माऊलींनीच घालून दिलेला आहे. माऊलींच्या समाधीवरची जी भरजरी वस्त्र असतात, अलंकार असतात, हळूहळू ते उतरवले जात आहेत. मग त्या समाधीवरची फुलं, बेलाची पानं कुठे चिकटली असतील, तुळस चिकटली असेल, सगळं ते काढलं जातं. आणि थोडंसं गरम पाणी, त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्ये टाकलेली आहेत.
औषधी वनस्पती काही टाकलेली आहेत, ते थोडंसं घालून मग पंचामृत, परत थोडंसं साधं पाणी, असं सगळं करून ती समाधी स्वच्छ एकदम, त्याचा तो एक वेगळाच वास आता त्या गाभाऱ्यात सगळीकडं पसरला आहे. आता इतक्या लांब जाणार माऊलींना कुठं त्रास नको, शिणोटा नको, ऊन लागेल, प्रवास आहे. चंदनाचा लेप, त्याच्यामध्ये थोडंसं वाळ्याचा अत्तर घातलेला आहे, असा चांगला जाडसर लेप त्या समाधीवरती घातलेला आहे. आपला मुखोटा जो असतो माऊलींचा तो ठेवला. आता भरजरी वस्त्र नको माऊलींना, आता साध्या वेशात प्रवास करताना आपण पण बघा साधे सुटसुटीत कपडे असतात तसे सुती पोशाख वारकऱ्यांचा जसा आपण नेहमी बघतो, आज महाराजांनी पण तसाच पोशाख केलेला आहे. अशा पोशाखात साधं सुती पांढऱ्या वस्त्रामध्ये ती समाधींना ते पोशाख घातला जातो. माऊलींच्या ज्या चलपादुका आहेत, ज्या पालखीमध्ये ठेवलेल्या असतात, त्या पादुकांना पण त्याच पद्धतीने अभिषेक करतात. सुगंधी अत्तर, चंदन लेपन, हे सगळं सुरू असताना त्या पुजाऱ्यांच्या मनात, त्या सेवेकऱ्यांच्या मनात प्रचंड कालवा होत असते. बाहेर तेवढा आनंदात सगळा गजर सुरू आहे, आतमध्ये त्यांच्या मनामध्ये की एक 20 दिवस 25 दिवस हा विरह माऊलींचा आपल्याला सहन करायचा आहे. त्या पादुकांनाही अत्तर लावून त्या पादुका आता निघण्याच्या तयारीत, प्रस्थानाची वेळ जशी जवळ येते. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक सेवा अशी होती की ती खास विशेष करून त्याला मोरचेल मार्जन म्हणतात, की मोरचेल म्हणजे मोरपिसाचा जो पंखा असतो त्याने सगळा आजूबाजूचा जो समाधीच्या बाजूचा जो परिसर आहे त्या गाभाऱ्याच्या दरवाजापर्यंत सगळ्या त्या मोरपिसाच्या पंख्यांनी साफ केला जातो, की कुठलाही किडा मुंगी मरता कामा नये. हे सगळं अगदी हळुवारपणे सुरू आहे. आता प्रस्थान माऊलींच्या परवानगीशिवाय तर काय शक्य नाही. समाधीवरती फुलं ठेवली जातात, माऊलींना विनंती केली जाते. हा जो प्रवास आहे संपूर्ण 20-25 दिवस, जो काय महिना असेल, आपण पालखीत बसून पंढरपूरपर्यंत यावं, सगळ्यांचा प्रवास सुखरूप व्यवस्थित व्हावा. आपण परवानगी दिलीत की प्रस्थान होईल. बाहेर ज्ञानबा तुकारामचा गजर वाढत चाललेला असतो आणि आतमध्ये जेव्हा एक समाधीवरचं फूल खाली पडतं त्यावेळेवरती तो कळस हालतो मंदिराचा आणि मग एकच गजर होतो. प्रचंड आवाज, मोठमोठा आवाज, आणि गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जातो. गाभाऱ्याचा दरवाजा उघडला गेला, माऊलींच्या पादुका आणल्यात बाहेर. बाहेर आणल्याबरोबर जो चोपदार जे असतात तो राजदंड वरती करतात. त्याबरोबर शांतता, जो एवढा कोलाहल बाहेर असेल एका मिनिटात सगळं शांत होतं. पादुका बाहेर आणल्या जात असताना आता एक कल्पना अशी की बाबा माऊली आहेत तिथं, त्यांची सगळी भावंडं आहेत आणि माऊली मुक्ताबाईला म्हणतात की मुक्ते बघ आता हा केवढा आपण जो इवलेसे रोप लावेले द्वारी, आता हा जो आपण लावला होता हा मोगऱ्याचा जो वेल आहे. थोडक्यात म्हणजे मोगरा म्हणजे आता मला अशी उपमा द्यायची की जे वारकरी पांढऱ्या पोशाखामध्ये आहेत सगळे, त्या मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सगळीकडं बहर आला आहे. केवढं आपण जे लावलं होतं एवढंसं रोप, आज त्याचं आता एवढं मोठं झाड झालं आहे आणि मोठ्या आनंदाने माऊली त्या पालखीमध्ये बसतात, म्हणजे पादुकांच्या रूपात त्या पालखीमध्ये बसत आहेत आणि पालखी मार्गस्थ होती. हा पालखी सोहळा सुरू केला मुळात ज्ञानेश्वरांनी, म्हणून सुरुवातच त्याची इंद्राणीपासून होती. ज्ञानेश्वरांचं जर का थोडंसं आपण एक 5 ते 10 मिनटं जर का अवलोकन केलं की वडिलांची जी चूक झाली होती की ते संन्यासी धर्म स्वीकारून परत गृहस्थाश्रम स्वीकारला, ह्या चुकीची शिक्षा त्या संपूर्ण परिवाराला भोगावं लागली. आईवडिलांनी आत्महत्या केली, या 4ही भावंडांना वाळीत टाकलं गेलं. पण कुठेही या गोष्टीचा बाऊ न करता, कोणाविषयी राग न धरता, समाजाकरता आपल्याला काय करता येईल, जी समाजाप्रती आपली जबाबदारी काय आहे, समाज कसा सुधारला गेला पाहिजे, हे जातपात कशी नष्ट झाली पाहिजे, त्याच्याकरता माऊलींनी जीवापाड परिश्रम घेतले 4ही भावंडांनी.
कोणाविषयी राग धरला नाही, कुणी किती तिरस्कार केला, हेटाळणी केली, त्रास दिला, तरी कधीच नाही. जेवढं काही समाजाला देता येईल तेवढं ते देत गेले. आणि त्याच्यातनंच संपूर्ण विश्वाकरता पसायदान जे लिहिलं त्यांनी, संपूर्ण विश्वाची शांती त्यांनी मागितली की सगळं विश्वच माझं घर आहे, मला एकट्याला काही नको, सगळ्याच विश्वाला तुम्ही द्या. प्रसाद द्यायचा असेल सगळ्या विश्वाला तुम्ही हा प्रसाद द्या, शांततेचा प्रसाद द्या, सर्व धर्म समभावाचा प्रसाद द्या, अंधश्रद्धा दूर करा. आणि मग त्याच्याकरता आपल्याला एकच उपास्य दैवत आहे, विठ्ठल. विठ्ठल आपण जर का बघितलं असेल की त्याच्या हातामध्ये कधी कुठलंही शस्त्र नाही आहे, कधी तो कुठलं त्यांनी युद्ध केलेलं नाही आहे. सगळ्यांना दिलं तर प्रेमच दिलं आहे, मायाच दिलेली आहे. जातीभेद नाही, श्रीमंत गरीब भेदभाव नाही कुठला, कोणाचं वशिला चालून घेणार नाही. वशिलेने दर्शन आलं कोणी, आता हल्ली सांगतात नाही, पण वशिला हा देवापाशी कधीच चालत नाही. फक्त सच्चा भक्तिभाव पाहिजे, 2 हात आणि 1 मस्तक, आणि मनामध्ये जर का हृदयात जर का तुम्ही त्या विठ्ठलाला बसवलं तर तो सदैव तुमच्याबरोबर असतो. माऊलींनी हेच फक्त बघितलं की ही विठ्ठलाची जी भक्ती आहे ही सोपी भक्ती, याच्यामध्ये कुठलं कर्मकांड नाही आहेत, कुठलंही जास्ती त्याच्यात वेळ वाया जाण्यासारखं असं काहीच नाही आहे. विठ्ठलाची भक्ती, त्याच्याकरता त्यांनी ज्ञानेश्वरीची जोड दिली. समाजाला जर का काही आत्ता ज्ञानेश्वरी आपण जर का बघितलं की इतके वर्ष झाली, इतके महाराज रथी महारथी कोण ना कोण त्यांच्या त्यांच्या परीने ते ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओळीचा अर्थ काढतंय, प्रत्येक ओळीचा अर्थ वेगवेगळा निघतोय, तरी तो बरोबर भासतो. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. सर्वसामान्य लोकांना आपण अर्थबिर्थ काढण्यापेक्षा नुसतं वाचलं तरी मनाला समाधान मिळणार आहे अशी ज्ञानेश्वरी. आणि हे सगळं लिहिताना त्यांनी एकच सांगितलं की हा विठ्ठल जो आहे तो सगळा व्यापून उरला आहे, तो कुठं नाही आहे. त्यांनी सांगितलं, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ, राहिला अकळ, राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. तो त्यांनी काय व्यापलं नाही आहे, सगळं व्यापलं. शून्यापासून आपली स्थावर जंगम जी मालमत्ता असेल ती, जिथं बघावं तिथं चराचरामध्ये तोच आहे. त्याची फक्त तुम्ही उपासना करा, फक्त नाम घ्या. हे नामावर सगळ्या संतांनी भर दिलेला आहे. जेव्हा चोपदार राजदंड वर करून उभा असतो, जी शांतता असते, राजदंड खाली झाल्याबरोबर विठ्ठल नामाचा आणि ज्ञानदेव नामाचा गजर होतो आणि पालखी मार्गस्थ होती. ती येते त्यांच्या आजोळी ज्ञानेश्वर महाराजांच्या गांधीवाडा, तिथं अजूनही म्हणतात. तिथे एक रात्रभर मुक्काम असतो आणि परत पुण्याकडे मार्गस्थ होतात. आणि मध्ये त्यांना येऊन मिळते तुकोबारांची पालखी जी देहूतनं निघाली आहे. देहूमध्ये पण असे सगळे उपचार होतात. आपले एक सेवेकरी आहेत चव्हाण म्हणून, संतोष चव्हाण, ते VITमध्ये नोकरी करतात. आणि त्यांचे असे काही मित्र आहेत की ते देहूला मागच्या आठवड्यामध्ये, म्हणजे हे पालखी प्रस्थान व्हायच्या अगोदर एक 8 दिवस तिथे जातात आणि सगळं मंदिर धुवून काढतात. म्हणजे कोण कुठल्या रूपामध्ये सेवा करेल, चांगली सेवा आहे त्यांची. पण तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, आता एक म्हणलं ना की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. जे ज्ञानदेवांच्या मनामध्ये जे होतं, जो भागवत धर्माची गुढी आपली संपूर्ण महाराष्ट्रभर पोचली पाहिजे, सगळा समाज जातीभेद विरहित झाला पाहिजे, लोकांच्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत, त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी पण प्रयत्न केले. त्यांच्यावरही बरेचसे त्यांना त्रास सहन करायला लागले, त्यांच्यावरही बऱ्याचशा टीका झाल्या, छळ झाले. पण एकच की जो मायबाप तिथं पंढरीमध्ये आहे, तो जो पांडुरंग तिथे आहे, तोच मला तारणार आहे, त्याचीच भक्ती मला तारणार आहे.
हजारो त्यांनी ओव्या लिहून, आपण तुकाराम गाथा जी म्हणतो ती तुकारामांची गाथा त्यांनी लिहून काढली. हे सर्वसामान्य लोकांच्या करताच. सर्वसामान्य लोकांना कुठलंही यज्ञ कर्म कुठलं सांगण्यापेक्षा तुम्ही नाम घ्या. सोपी वाट त्यांनी करून दिली की हा जो मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, तो फक्त श्रद्धा विश्वास याच्यावरच आहे. त्यांनी स्वतःच म्हणले की तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे. आपला जो संसाररूपी जो भवसागर आहे त्यांना आपल्या जर का पार व्हायचं असेल, ह्या जगाच्या ह्या त्रासातनं जर का आपल्याला पार व्हायचं असेल, जर का मोक्ष मिळवायचा असेल, तर आपल्याला फक्त नाम उपयोगी पडतं. बरं, हे नाम घेत असताना तुम्ही देवाकडे काही मागू नका म्हणतात. काय मागा फक्त तुम्ही, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. हेच आम्हाला दान दे म्हणतात. ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं आम्हाला, फक्त तू तुझा आसरा दे, तुझा आशीर्वाद दे. कुठलीही संपत्ती नको, कुठली मालमत्ता नको, तुझ्या नामामध्ये आम्हाला राहू देत. सत्संगात आम्हाला ठेव. सत्संगात म्हणजे आपण आत्ता जे इथं बसलेलो आहोत हा सत्संगच आहे. जेव्हा आपण इथे 6 वाजता 7 वाजता जेव्हा येतो, इथे आरतीला आपण थांबतो, स्वामींचा जप करतो, आरती करतो, पालखीचे सोहळा असतो, हा सगळा सत्संगच आहे. ह्याच्यामध्ये फक्त आम्हाला ठेव म्हणतात. आणि वारीमध्ये काय होतं मग, आपल्याला 1 महिनाभर सत्संगत मिळतो. जो वारकरी वारीमध्ये असतो तो वारकरी सगळ्यांना समोरच्याला बघा, कधी तो नावाने नाही, माऊली माऊलीच काय म्हणत असतात. वारी ही त्या वारकरी लोकांचा श्वासच आहे. तुम्ही त्या वारकऱ्याला कधी सांगा 1 वर्ष तू वारीला जाऊ नको, जमणारच नाही त्याला. काही येऊ देत, वय झालेला असू देत, त्रास होत असेल, जेव्हा तो वारीमध्ये जातो तेव्हा त्याचे सगळे त्रास, त्याचे सगळे कष्ट त्याला जाणवत नाहीत. कारण ती वारीत चालवणार तिथे बसलेला असतो तो. वारी आपल्याला सर्व धर्म त्याच्या वारीमध्ये उत्तम प्रकारे बघायला मिळतो. कोणी मोठा नाही आहे, कोणी श्रीमंत नाही आहे, कोणी गरीब नाही आहे, कुठल्याही जातीचा नाही आहे. सगळे समभाव, सगळे शांततेने सगळे चालत असतात. आपापल्या नामामध्ये, त्या विठ्ठलाच्या नामामध्ये सगळे दंग असतात. वारी आपल्याला हेच शिकवते, माणुसकी शिकवते. वारी आता पुण्यातनं पुढे गेलेली आहे. आपल्याला दिवेघाट, हडपसर दिवेघाट एवढा अवघड घाट येतो. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिकडे वळते, तुकाराम महाराजांची पालखी यवत मार्गे सरळ सोलापूर रस्त्याने यवत, इंदापूरकडून अकलूज अशी पुढे चाललेली आहे. इकडनं आपली दिवेघाटातनं माऊलींची पालखी गेली पुढे फलटण, फलटणच्या पुढे जिथं मिळेल ही लोक तिथे मोकळं माळरान असू देत, शाळा असू देत, मुक्काम ठोकतात तिथे. फलटणला आपले भोसले नावाचे जे आहेत सेवेकरी आहेत, आपले अंकुशराव भोसले, त्यांच्या सहकारी मित्रांतर्फे तिथे वारकरी जेवण असतं. आपल्या पुण्यामध्ये बघितलं असेल, आपल्या कानाडे काकू आत्ता इथे आल्या होत्या, त्या दरवर्षी वारकरी जेवण करतात. बरीचशी लोकं अशी आहेत की जे वारकऱ्यांना तिथे जेवण, एक पुण्याचं काम असतं ते. भोसले साहेबांच्याकडनं जवळजवळ 3,000 ते 4,000 तिथे वारकरी लोक, तिथे त्यांचा महाप्रसाद होतो. मोकळं माळरान असेल, आपापले तंबू राहुट्या ठोकून लोक बसलेली असतात. संध्याकाळच्याला कोणी बघितलं तर एखाद्या त्या राहुटी होती किंवा त्या शाळेमध्ये त्या मैदानावरती सगळे वारकरी परत गोल बसून थोडंसं भजन कीर्तन सुरू होतं. एखादं कीर्तनाचं म्हणलं की आता नामदेव आठवतात. नामदेव फार सुंदर कीर्तन करायचे, अतिसुंदर. प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या कीर्तनाला हजर असायचा. आणि नामदेवांची जर का वयानुसार म्हणलं तर ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे, पण ज्ञानेश्वरांना गुरु मानलं. मुक्ताबाईंनी त्यांना थोडंसं त्यांचा जो मनातला अहंकार होता तो घालवला. ही भावंडं वयाने लहान होती, पण नामदेवांनी त्यांना गुरु मानलं. आणि त्यांचा अधिकार केवढा की हा जो भागवत धर्म जो आहे, ज्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधीची वेळ जेव्हा झाली होती, समाधीच्या वेळेला नामदेव महाराज एका बाजूला आणि निवृत्तीनाथ एका बाजूला, त्यांना घेऊन समाधीमध्ये आतमध्ये गेले होते. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नामदेवा, हा पुढचा भागवत धर्माचा जो प्रचार आहे तो तुला करायचा आहे.
इतकी मोठी पात्रता त्यांच्या अंगी होती नामदेवांच्या अंगी. जर का नैवेद्य भरवायला गेले विठ्ठलाला तर प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या हातात नैवेद्य घ्यायचा तो. एवढी मोठी भक्ती, एवढी मोठी श्रद्धा. बरं, ते आपल्या गुरूंनी जर का काम दिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा भागवत धर्म त्याची पताका आपल्याला फडकत ठेवायची आहे. महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही त्याने केलं, संपूर्ण भारतभर फिरले. आणि विशेष करून त्यांनी पंजाबमध्ये नंतरचं जे कार्य केलेलं आहे, मराठी भाषा नाही तरी पण मराठी ओव्या त्यांच्या भाषांतरित केल्या गेल्या पंजाबी भाषेमध्ये. आणि त्यांचा जो पवित्र ग्रंथ जो आहे गुरु ग्रंथ साहिब, ह्या ओव्या त्या ग्रंथात घेतल्या गेल्या. म्हणजे केवढी मोठी पात्रता नामदेवांची होती. हे सगळं असताना फक्त सगळ्यांचं मागणं एकच होतं की हा भागवत धर्म आहे, ह्याचा विस्तार, ह्याचा प्रचार व्हावा, सगळीकडं समानता यावी. आणि मग आपलं जीवन कुठे व्हावं, की त्यांनी सांगितलं पांडुरंगाला की माझं जीवन तुझ्या चरणी राहू देत, माझा हा जो शेवटचा श्वास आहे तो तुझ्या चरणी जावा, माझी समाधीच इथे व्हावी. हा नामदेवांचा विचार प्रत्येक संतांनी असंच केलं की खरंच आणि कोणी भाग्यवान असेल आणि जर का मुखी नाम असेल शेवटच्या क्षणाला तर त्याचं ते पुण्य त्याला वेगळंच मिळतं. जेव्हा प्रत्यक्ष पंढरीमध्ये आज आपण गेलो तर पांडुरंगाची जे मंदिर आहे त्याची पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. आणि त्या नामदेव पायरीला नमस्कार करून मगच भक्त पुढे जातं की तुझ्या चरणांची जी धूळ आहे भक्तांचे पण चरण मला लागू देत. इतकी आपल्याला त्यांनी नामदेवांनी लहान भूमिका आपण म्हणू, इतकं नम्र भूमिका. नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, सप्रेमाचे पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन, विठोबाचे पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान. इतकी मागणी. एवढंच आम्हाला पंढरपूरमध्ये यायला मिळू देत, चंद्रभागेमध्ये स्नान करायला मिळू देत आणि विठ्ठलाचं दर्शन मिळू देत. कुठलीही मागणी नाही. आपण जातो देवळामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे मिळालं तर मी हे करीन, ते मिळालं तर ते करीन. फक्त तुझे चरण मला दे एवढं म्हणलं तरी बास होतं. तुझ्या चरणी मला जागा दे एवढं म्हणलं तरी तो सगळंच देतो नंतर आपल्याला. पालखी चालली पुढे पुढे जाता आता मध्येच काही गावातनं मुक्काम असतात, महिला वर्ग आहे. आता महिला वर्गामध्ये कसं असतं, काही महिला लोकांना आठवण येते जनाबाईंची. आता हे एक हे जे संत आहेत एकमेकांशी निगडीत. जनाबाईंना जेव्हा त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी पंढरपूरला आणलं. पंढरपूरला आणल्यानंतर शिक्षण नसल्यामुळे जे मिळेल ते काम करू म्हटले आणि नशिबाने नामदेवांच्या घरी त्यांना नोकरी मिळाली. घरकाम जे पडेल ते काम, धुणं भांडी दळण काळण जे काय असेल ते, घर साफसफाई. आता नामदेवांच्या घरी संतांचा सतत राबता. आपोआप काय झालं, जनाबाईंच्या कानावरती विठ्ठल, विठोबा, अभंग सतत पडत गेलं. सत्संग जो म्हणतो ना, आपोआप सत्संग घडत गेला. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक आलं की हा देव ह्या लोकांच्या बरोबर आहेत तर माझ्याबरोबर नाही का येणार. देवाशी त्यांनी हितगुज सुरू केलं, बोलणं सुरू केलं. आणि बघता बघता हे पूर्वजन्मीचं सुकृत नक्की असतं की आपलं भगवंताबरोबर आपल्याला लगेच अनुसंधान मिळतं. विठ्ठलाची कृपा झाली. प्रत्यक्ष विठोबा त्यांच्या मदतीला यायला लागला. काय कळाला, दळण दळताना प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना दळण दळू लागला, भांडी घासू लागला. हा एवढा मोठा भगवंत पण आपल्या ह्या भक्तांच्या करता तो यायला लागला मदतीला. का तर फक्त श्रद्धा आहे, मनामध्ये विश्वास आहे.
जो आपण हाका मारतो त्याच्यामध्ये तळमळ आहे. त्यांचं सुद्धा एवढंच होतं, नाम फक्त एवढं की नाम घ्या आणि पहिलं नाम घ्या आणि मग काम करा. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, पाऊल टाकावे, पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. तुम्ही नाव घ्या, कामाला सुरुवात करा. बघा आपल्या, मी मागे सुद्धा सांगितलं, आपल्या ज्या महिला वर्ग जो आहे, स्वयंपाक करताना जर का तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत स्वयंपाक केला ना, तर त्याला रोज प्रसादाचा त्याला चव येईल. अक्कलकोटला आपण कधी गेलायत? अक्कलकोटच्या अन्नछत्रात बघा, आपल्या अन्नछत्रात बघा, जेव्हा आपण इथे प्रसाद वाढतो त्या प्रसादावरती जे संस्कार झालेले आहेत नैवेद्याचे, जो महाराजांच्या मुखातनं जो आलेला आहे, जे अन्न तयार होऊन येतं आणि जेव्हा मंदिरातनं नैवेद्य होऊन येतं, जे तयार होऊन आले असते ते अन्न, मंदिरातनं जे नैवेद्य आला असतो तो प्रसाद, त्याची चव त्या अन्नाला मिळालेली असते ती. म्हणून पहिलं नाव घ्या आणि मग तुम्ही कुठलंही काम करा. हा पालखी सोहळा हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे पुढे चाललेला आहे आणि एक थोडंसं नाव अपरिचित वाटेल किंवा थोडीशीच माहिती आहे अशा संत होऊन गेल्या, त्यांची आठवण महिला वर्ग तर नक्कीच काढतो. संत कान्होपात्रा. कान्होपात्रा ह्या त्यांच्या आईचं नाव होतं श्यामा नायकीण. तर नायकीण म्हटल्यानंतर आपण डोळ्यासमोर आणा कुठलं वातावरण असेल मंगळवेढ्यातलं, त्या काळातलं राजदरबारात जाऊन नृत्य करणे, सरदार लोकांना खुश ठेवणे, ह्या अशा वातावरणात कान्होपात्रांचा जन्म झालेला आणि तरुण होता होता मंगळवेढा सोडून पंढरपुरामध्ये त्यांचं येणं झालं. आणि त्या तरुण झाल्यानंतर त्यांचं सौंदर्य बघायला लोक रस्त्यावरती उभी असायची. पंढरपूरच्या मंदिरात जेव्हा त्या रोज यायच्या, त्यांना बघायला लोक रस्त्यात उभी असायची. पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी विठोबाला बघितलेलं होतं, त्या क्षणी त्यांनी ठरवलं की माझं आयुष्य आता मी तुझ्याकरताच अर्पण आहे, तुझीच सेवा, तुझंच नाम. पहिल्याच भेटीत इतका प्रचंड त्यांना अनुभव आला असेल विठ्ठलाचा, त्याच्या रूपाचा. ह्या सौंदर्याचं वर्णन त्यावेळचा जो बादशाह होता बिदरचा, त्याच्या कानापर्यंत गेलं. त्यांनी तो म्हणला, कोण कान्होपात्रा आहे, मला एकदा बघू दे. आता ह्या बादशांच्याकडं जायचं किंवा बादशाह आपल्याकडे येतो म्हटल्यानंतर हे संकटच त्या काळामध्ये. महिला वर्ग फार जपून राहणार, कुठेही बाहेर पडणार नाही. तरी पण बादशाच्या कानापर्यंत ही बातमी गेली. बादशाने हुकूम सोडला, कान्होपात्रांना घेऊन या. कान्होपात्राला याचं काही माहिती नव्हतं. त्यांनी हा विशेष डोक्यामध्ये नाही आहे काही, त्यांना फक्त आपण आणि विठ्ठल एवढंच माहिती होतं. आणि बादशाने कशा करता बोलवलं आहे. आई थोडंसं आईला बरं वाटलं की बादशाकडनं बोलवणं आलेलं आहे, पण कान्होपात्रांनी नकार दिला, मी येणार नाही, मला हे जे तुमचा जो व्यवसाय तो तुम्ही करा, माझी मला भक्ती करू देत. पण तो ऐकेल तो बादशाह कुठला. त्याने सांगितलं कुठल्याही परिस्थितीत कान्होपात्राला इथे घेऊन यायचं. हा हुकूम मिळाल्यानंतर कान्होपात्रापर्यंत ती बातमी पोचली. आता एकच आपली आस म्हणली, ती मंदिरामध्ये जायचं, विठोबाच्या पायापाशी तिथं डोकं टेकून त्याला विनंती करायची. आजूबाजूला दरबारातनं सगळे शिपाई निघालेत, आपल्याला घेऊन जाणार, आपल्या देहाची विटंबना करणार. हा काही त्यांना मनामध्ये विचार काही त्यांना सहन होईना. मला कोण वाचवणार, माझं कसं होणार, सगळेजण आहेत, सगळेजण बघतायत, पण मला वाचवणारं कोण आहे. अशी अवस्था त्यांची झाली की हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, तैणे लागी झाले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण आले. हा जो डोळ्यासमोर जर आपण चित्र आणलं, जंगलामध्ये बाबा हरणीचं जे पाडस आहे
त्याला वाघाने धरलेलं आहे आणि हरणी बिचारी व्याकुळ नजरेने बघते, ती काहीच करू शकत नाही आहे. तिच्या डोळ्यासमोर तो वाघ त्या पिल्लाला घेऊन जातोय. त्या पिल्लाची तडफड, त्या हरणीच्या डोळ्यातली आसवं, ती ओरडत असेल कोणीतरी वाचवा वाचवा, ती तडफड कान्होपात्रांच्या त्या कृतीमध्ये होत होती, त्या मंदिरात होतं की मला कोणतरी वाचवा त्या बादशापासून. पण कोण पुढे येणार? बादशाच्या समोर कोण उभं राहणार? आणि मग शेवटी असं झालं की बाबा कुठलीच आस नाही आहे, मी आता सगळं सोडून दिले. म्हणते ती, मोकलुनी आस जाहले उदास, मोकलुनी आस जाहले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात, घेई कानोपात्रेस हृदयात, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. आता तू मग अंतच बघू नको मला, आता माझ्या देहाची विटंबना तू करून देऊ नको. तिने बाहेरच्या लोकांना सांगितलं मी आता इथेच प्राणत्याग करते आणि माझं शरीर तुम्ही त्या लोकांच्या हाती लागून देऊ नका. आणि अक्षरशः डोकं आपटत आपटत त्या गाभाऱ्याच्या उंबरठ्यावरती प्राणत्याग केला म्हणण्यापेक्षा विठ्ठलानेच तिला शेवटी उचलून घेतलं. आणि ते सैनिक याच्यात त्या लोकांनी काय केलं, तात्पुरता तो देह बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर नेला, त्याच्यावर माती टाकून ठेवून दिली. शिपाई आले, त्यांनी बघितलं कुठंच नाही, कानोपात्रा कुठंच नाही. जसे आले तसे माघारी गेले. आणि मग कानोपात्राच्या देहाची तिथे त्या गाभाऱ्याच्या जिथं तिने देह त्याग केला होता तिची समाधी, अशी एकमेव संत आहे ती की जिथे इतक्या विठ्ठलाच्या जवळ तिची समाधी येते. आणि मग थोड्या दिवसांनी काय झालं, जिथं तिचा देह ठेवलेला होता, जिथं ती माती लोटलेली तिच्या अंगावरती, तिथून एक दैवी आपण म्हणू असं एक वृक्ष, एक झाड, तिथे एक रोप तयार झालं. आणि ते रोप, त्याचा आज वृक्ष अजूनही तिथे आहे, त्याला तरठीचा वृक्ष म्हणतात. लोक अजूनही तिथे जाऊन त्या वृक्षाचं दर्शन घेतात. ते हे सगळं होत असताना हळूहळू पालखी पुढं मार्गस्थ होतीये. पालखी मार्गस्थ असताना हे सगळे संत आपण इथले महाराष्ट्रातले बघितले. ह्याच्यामध्ये बरीच भर आहे. एकनाथ महाराज आहेत, चोखा मेळा आहे, नरहरी सोनार आहेत, सावतामाळी आहेत. पण महाराष्ट्राच्या बाहेर एक संत होते, संत सेना महाराज. महाराष्ट्राच्या बाहेर बांधवगड मध्य प्रदेशमध्ये विठ्ठल भक्ती कुठपर्यंत पोचली आणि कशी पोचली त्याचं तोच जाणे. कसं का होईना त्यांच्या वाचनामध्ये विठ्ठलाचा पंढरपूरचा उल्लेख आला आणि एकदा पंढरपूरला जाऊन येऊ. बरं, हे कोण होते? सेना महाराज कोण होते? तर ते नाभिक राजाच्या दरबारी दररोज दरबारात जायचं, राजाला तेल पाणी लावायचं त्याच्या शरीराला, त्याला न्हाऊ घालायचं, मॉलिश करायचं, चांगलं नखं वाढली असेल नखं काढायची, दाढी करायची, हे त्याचं काम. पण रोज दरबारामध्ये जायचं. एक दिवस ही जी लोक असतात, आपल्या घरी जर का कोणी संत मंडळी आली तर त्यांच्या सेवेकरता म्हणून आपला बहुमूल्य वेळसुद्धा देतात. त्याच्यापुढे ते नोकरी वगैरे काय बघत नाहीत. एक दिवस सेना महाराजांच्याकडं कोणतरी संत आले, एक 10-5 साधू आले. सेनाने काय केलं, त्यांना घरी बसवलं, त्यांचा आदर तिथे करत बसला. तोपर्यंत इकडं राजा वाट बघत होता, आज सेना आला कसा नाही म्हणले, माझी अजून आंघोळ राहिलेली आहे, मला अजून तेल लावायचं आहे, सेनाला घेऊन या म्हणून पाठवतात. त्याचे जे सेवेकरी तिथे येतात, शिपाई सेनाच्या बघतात की अरे सेना महाराज तुम्हाला तिकडे बोलवलं राजाने, म्हणतात राजाची वेळ होऊन गेली आंघोळीची. तर सेना म्हणतो की नाही, माझ्याकडे आज हे पाहुणे आलेले आहेत, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा, आज माझा तोच दिवाळी दसरा असेल, तुम्ही आज असं करा, राजासाहेबांना सांगा की आज मला वेळ होणार नाही आहे किंवा उशीर होईल. शिपाई लोक परत जातात, राजाला सांगतात की त्याच्याकडं कोणतरी साधू महाराज आले आहेत, कोणतरी संत आलेले आहेत, तो त्यांच्या सेवेमध्ये दंग आहे. हे ऐकल्याबरोबर शिपाई, तो राजा जो असतो तो चिडतो, त्यांना सांगतो ताबडतोब जा, आहे तसं त्याला उचलून आणा. आणि राजा तिथे बसून राहतो. शिपाई बाहेर पडल्यानंतर पुढच्या क्षणाला सेना महाराज दरबारात त्याच्या त्या राजाच्या खोलीच्या बाहेर तिथे उभे, धोपटे लावलेले काखेला, आतमध्ये येतात.
आतमध्ये आल्यानंतर एक असा वेगळा सुगंध राजाला जाणवतो. राजा एकदम चमकून बघतो दरवाजाकडं, कोण आलं, सुगंध कुठनं आला हा. आणि सेना होती उभा. म्हणल्यानंतर अरे सेना, म्हणले तुला निरोप पाठवला होता, तू आला का नाही. आलो ना म्हणलं महाराज, उशीर झाला, माझ्याकडं काही साधू लोक आले होते, काही संत होते, मी त्यांची सेवा करत होतो, पण मी आलो, आता रागवू नका. ते ती दोपटी खाली ठेवली, भराभरा त्यातली तेलं काढली, लावली राजाला. समोर आरसा दिला, पाठीमागनं जाऊन तो तेल लावत होता डोक्याला, पाठीला. राजाने आरशात बघितलं, पाठीमागं तेल कोण लावतोय म्हणतो, विठोबा. एकदम चमकून मागावं बघितलं तर सेना. काहीतरी गडबड होती म्हणला. आणि हे सेनाच्या तेलाला वास कुठला येतोय, सेना कुठलं तेल आणलं म्हणलं आज. हे नेहमीचंच तेल आहे म्हणलं, ह्याच्यात काही वेगळं काही नाही आहे, काहीतरी आहे. पण परत एकदा असं बघितलं आरशात बघितलं तर मागा विठोबा. राजाच्या अंगावर एकदम काटा आला सरसरून. बरं बास म्हणलं, आता आंघोळीचं झालं, आंघोळ करून घेऊ. आंघोळ वगैरे करून राजा तिथे त्याच्या जागेवर जाऊन बसला. सेना महाराज सांगितलं, मी आता थोडंसं माझी मी कामं करून येतो. धोपटी उचलली, बाहेर पडला. आणि पुढच्या 5 मिनिटात जो सेना होता त्याला त्या शिपायांनी पकडून आणला, त्याचं बखडं धरून आणलं. महाराज हे घ्या, सेना येत नव्हता, त्याला पकडून आणलंय. अरे म्हणतात, हा येऊन गेला ना, म्हणले आत्ताच ह्याने माझं मॉलिश केलं, मला तेल लावलं. तो सेना तो असं तोही जरा गडबडून जातो. म्हटलं कसं शक्य आहे, मला तुमच्या शिपाईने पकडून आणलेलं आहे. नाही म्हणतात, आता फक्त मला एक सांग म्हणले, की माझ्याकडे तू आरसा दिला आणि मग तू कुठे जात होता. अहो पण म्हणला मी आलोच नाही, मी आरसा कुठला तुम्हाला देणार आहे. म्हणले तू दिला मला आरसा, आणि मला आरसात तू विठोबा दिसत होता, आणि तू काय जादूबिदू करतो का. हे म्हणल्याबरोबर त्या सेनाचे डोळे उघडले, आणि मग त्याच्या डोळ्यातनं आसवं गळायला लागली. तो म्हणला, महाराज प्रत्यक्ष विठोबाच येत होता तुमच्याकरता. मी त्या साधू संतांच्या सेवेमध्ये मी तिथे रमलो होतो, पण आज देवाने माझी लाज राखली. आणि हे ऐकल्याबरोबर राजानेच उलट त्याच्या पाया पडला, की तुझ्यामुळंच माझं म्हणले ते विठ्ठलाचं दर्शन मला आरशात नका होईना झालं. म्हटला तुझ्यामुळं झालेलं आहे, मीच तुझ्या पाया पडतो. आणि मग सेना महाराजांनी तिथनं तो बांधवगड सोडलं, पंढरपूरला आले. ते त्यांच्या मनामध्ये आता एकच होतं, की फक्त जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी. कधी मी आता पंढरीत जातोय आणि माझं तिथे आयुष्य मी जगतोय, मी कधी विठोबाला बघतोय. आणि पंढरपूरमध्ये येऊन त्यांनी सेवा केली. पण असं वाटलं की आता वृद्धत्व आलं आहे, आपले हातपाय तर चालणार नाहीत, आपण आपल्या गावामध्येच जावं, परत देखभाल करायला कोणतरी असेल. आणि विठ्ठलाची परवानगी घेऊन परत बांधवगडला आले. आणि मग तिथे आषाढ महिन्यामध्येच त्यांनी त्यांचा देहत्याग केला, त्यांच्या गावामध्येच परत. हा जो मुक्काम आहे पालख्यांचा पुढं चाललेला आहे. तुकारामांची पालखी इंदापूर अकलूज करत वाखरीकडं वळली आहे. माऊलींची पालखी वाखरीपर्यंत येऊन पोचलेली. तसे काय 2 समुद्र एकमेकाला येऊन मिळतात, इतका मोठा जनसमुदाय त्या वाखरीच्या मैदानावर जमलेला आहे. आणि त्या मैदानावर काय होणार आहे, रिंगण होणार आहे. रिंगण म्हणजे एक अंधश्रद्धा तुम्ही जर का म्हणत असाल तर ही अंधश्रद्धा कशी आहे, ते रिंगणामध्ये माऊलींचा अश्व सोडलेला असतो. वारकरी सगळे गोल उभे असतात, एकमेकाचे हात धरून. प्रचंड मोठा गोल, प्रचंड मोठं मैदान. आणि तो अश्व कोणीही न सांगता, त्याच्यावर कोणी न बसता अश्व तो गोल पळत असतो. त्याच्या ठरलेल्या फेऱ्या, 5 फेऱ्या, 7 फेऱ्या, जे काय असेल ते. आणि वारकरीच असं मानत असतं की नाही, घोड्यावरती प्रत्यक्ष माऊली आहेत. आणि जेव्हा घोडा पुढं जात असतो, जेव्हा रिंगण संपतं, वारकरी लोकांची प्रचंड धावपळ, ढकलाढकली. तिथे त्या रिंगणातली जी त्या अश्वाच्या त्या पायाखालची माती असती ती कपडाला लावायची आपल्याला. जो भाग्यवान त्याला ती माती मिळाली. हा रिंगण सोहळा, ह्या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. हा सगळा प्रकार होत असताना कोणातरी मध्येच आठवण येते गोरा कुंभाराची. अरे गोरा काकांचा ना एखादा अभंग म्हणतात. आता गोरा कुंभार बघा, सगळे जाती जमातीचे सगळे संत आपल्याकडे येऊन गेले आत्ता एवढ्या ह्याच्यात.
मडकी बनवणं, कुंभाराचं काम काय मडकी बनवायची, त्याच्याकरता लागतो तो चिखल पायाने तुडवावा लागतो. पायाने तुडवल्याशिवाय तो चिखल एकजीव होत नाही. आणि मुखी तर नाम असावंच लागतं. विठ्ठलाचं नाव घेत का विठ्ठल 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 करता करता एक दिवस त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये त्याच्या पायाखाली प्रत्यक्ष त्याचा लहान मुलगा तुडवला जातो, अक्षरशः तुडवला जातो. त्याच्या अंगावरती चिखल पडतो, लाथेने तुडवला जातो. पण शेवटी ना भगवंत म्हणतो ना आपण की त्याच्या आपल्या भक्तांच्या करता आता हा एवढा मुलगा गेल्यानंतर जेव्हा बायको येते बघती, त्याला थांबवती, मुलगा कुठे मुलगा कुठे म्हणलं तर कोणालाच काही सापडत नाही. आणि मग कसं का होईना कुठून तरी एक शोध लागतो. तो चिखल बाजूला केला तर त्या मुलाचा मृतदेह तिथं. ते बघितल्याबरोबर ती बायको इतकी प्रचंड संतापती, तुमच्या विठोबाने माझा मुलाचा जीव घेतला म्हणते. पण भगवंतालाही कुठेतरी आपल्या भक्ताची लाज राखायची असते. भगवंताला ते परत त्या मृत मुलाला संजीवनी देतात, त्याला परत जिवंत करतात. आणि हे जे संत त्यांच्यात शेवटचा असा एकच असतं की बाबा मला तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाम देह प्रपंचाचा तास, मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. पांडुरंग पांडुरंग पालख्या पंढरपूरच्या वेशीपर्यंत पोचल्या आहेत. आता फक्त आपल्याला जायचं आहे, पंढरपूरमध्ये जायचं आहे. असाच सगळीकडं गजर पंढरपूरमध्ये सगळीकडं सुरू आहे. 10-12 लाख वारकरी विठोबाचा गजर करतायत, रांगा लागल्या आहेत. आणि विठ्ठल मंदिरात गाभाऱ्यामध्ये रात्रीच्या वेळेला 2-2:30 वाजता विठ्ठलाची महापूजा सुरू आहे. विठ्ठलालाही चांगला भरजरी पितांबर नेसवलेलं आहे, लाल अंगरखा घातला आहे, गुलाबी शेला घातला आहे, वर असा तो मुकुट ठेवलेला आहे. विठ्ठलाचं जर का आपण कपाळी बघितलं, केशर लावलेलं, ते गंध काढलेलं आहे, त्याचं कस्तुरी त्याच्यात घातलेली आहे, तुळशीचा हार घातला आहे. बाहेरची गर्दी वाढते आहे. आता आम्हाला दर्शन कधी, इतका सगळा प्रवास झालेला आहे, दर्शन कधी. आतले पुजारी पण आता उत्सुक आहेत. शासकीय महापूजा झाली आहे आणि दरवाजा उघडला जातो गाभाऱ्याचा सगळ्यांच्या दर्शनाकरता. आणि समोर जे दिसतं कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार. विठ्ठल दिसतोय सगळ्यांना, डोळे भरून बघायचं आहे. तिथं बघायला वेळच नसतो म्हणा, पण प्रत्येकाच्या मनात विठ्ठल आहे, प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठल आहे. प्रत्येकजण जो वारीतला आलेला आहे थांबतोय. 2 तास लागू देत, 4 तास लागू देत, आज मी विठोबाला बघूनच जाणार, त्याच्या चरणांवर डोकं टेकूनच जाणार. आणि जेव्हा डोकं टेकून बाहेर येतात, परतीचा संपला ना, वारीचा प्रवास संपला, आता परतीचा मार्ग आहे, कळसाकडं बघतात. ह्या 15 दिवसात 20 दिवसात आपल्याला विठोबाने कसं जपलं म्हणतात. आळंदीपासून आपण आलो, जेव्हा जेव्हा मुक्काम असेल कोणीतरी आपले पाय चेपून दिलेले आहेत, कोणी नखं काढली आहेत, कोणी दाढी केली आहे, कोणी आपल्याला अन्न दिलेलं आहे. किती आपली काळजी घेतली म्हणली. त्या वारकऱ्याच्या मनातला भाव असा असेल, लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कसं पांग फेडू कसं
हो उतराई तुझा उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग 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 पाठीमाग पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल मोठ्यांदी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान श्री कृष्ण महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय आजचा विशेष पालखी सोहळा सुरुवात होते पुंडलिकाचे भेटी परब्रह्मलेगा करणी वाहे भीमा विठ्ठली जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रत्नाई वल्लभा राहिका वल्लभा हरे जीवलगा जय देव जय देव तुझी माळा गळा कंठे उटकती काठे पीतांबर कस्तूर लल्लाडी देव सुरवर नित्येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रत्नाई वल्लभा राहिका वल्लभा हरे जीवलगा जय देव धन्य वेणुनाद अंते कृपाया सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रकुमा राणी या सकळा ओवाळीचे राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रत्नाई वल्लभा राहिका वल्लभा हरे जीवलगा जय देव ओवाळू आरत्या तुरुंग्या येते चंद्रभागे मध्ये सोडूया येते जिल्हा पताका वैष्णवनाथची सुंदरीचा महिमा आहे
जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा कृष्णाई वल्लभाईचा वल्लभ पाहे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन
समर्थ